नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी सर्वांचे हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये तसेच युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लवकर रेल्वेची परीक्षा जवळ आलेली आहे. परीक्षेला 16 दिवस बाकी आहेत. चांगलं जोमानं तयारी करा. नक्कीच तुम्ही राष्ट्रीय शिष्यवृत्ती धारक होणार आहात. सारथीची शिष्यवृत्ती तुम्ही मिळवणार आहात. त्या दृष्टीने तुम्हाला एक मार्गाची मदत म्हणून आपण हा व्हिडिओ चक्रवाढ व्याज हा विषय हा घटक शिकवत आहोत. नक्कीच चक्रवाढ व्याज या घटकावर एक मार्काचा प्रश्न एनएस परीक्षेला पडणार आहे. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आपला आजचा घटक चक्रवाढ व्याज. जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहतायत त्यांनी या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे ज्या ज्या वेळेस मी लाईव्ह येईल किंवा ज्या ज्या वेळेस नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन प्राप्त होईल. अजूनही तुम्ही आमची टेस्ट सिरीज घेतली असेल तर आपलं हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा आणि त्याची टेस्ट सिरीज सोडून पहा. अत्यंत दर्जेदार प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण केलेली आहे. बरोबर का नाही मुलांनो? चला, चक्रवाढ व्याज म्हणजे काय? तर चक्रवाढ व्याजासाठी काही गोष्ट महत्वाची आहे. तर चक्रवाढ व्याज एक सूत्र आहे. ते सूत्र मी पहिल्यांदा सांगतो. सायली गव्हाणे माईक म्यूट ठेव, तुझा क्लिअर आवाज येत नसतो ऐकू. ओके, हा. मग चक्रवाढाचं सूत्र काय? ए बरोबर सूत्र लिहितो मी चक्रवाढाचं. ए बरोबर, ओके, ए बरोबर पी कंसात 1/r/100 चा घात n. त्याचा अर्थ समजून घेऊया. या सूत्राचा आपण अर्थ समजून घेऊया. हा, ए म्हणजे काय आहे? ए म्हणजे तुमची रास असते. रास, रास त्याला अमाऊंट असं म्हणूया इंग्लिशमध्ये, अमाऊंट. पी म्हणजे काय? पी म्हणजे प्रिन्सिपल किंवा मराठीत मुद्दल असं आपण म्हणतो. मुद्दल किंवा प्रिन्सिपल असं म्हणतो. तर आर, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा दर. दर थोडक्यात. आणि एन, एन म्हणजे तुमचा काळ, टाइम, टाइम पिरियड, मतलब कालावधी गुणिले. एका सूत्रावर चक्रवाढ व्याज होतो. आपण स्कॉलरशिप परीक्षेसाठी चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज हा घटक वेगळ्या पद्धतीने शिकवणार आहोत. स्कॉलरशिप एक्झाम साठी. ओके, आजच्या एक्झाम मध्ये फक्त या व्हिडिओमध्ये एनिमेशन शिकवतो, पाहूया. एनिमेशन जरी असलं तरी त्याचा फायदा स्कॉलरशिपला होतो. बेस पक्का एनिमेशन म्हणून सगळं होऊन जातो. ओके, काय अडचण तुम्हाला नसते त्याच्यामध्ये. ओके, तर हे सूत्र लिहून घेतलं सगळ्यांनी? लिहिलं असतं तर माना हलवा. हो सर. थांबा सर. ओके, पुढे आपण जाऊया पुढच्या ह्याच्याकडे. अगदी पुढचं मी इरेज करतो. पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे. ओके, चक्रवाढ व्याजाने काही दराने, दर म्हणते, दर विचारलाय, 5,000चे 2 वर्षात 512.5 रुपये व्याज मिळते, तर व्याजाचा दर काढा. ओके, आणि या प्रश्नात दिले काय? बेसिक पासून जातो, एकदम बेसिक पासून. काय काय दिले बघा या प्रश्नामध्ये? चक्रवाढ व्याजाने काही दराने, दर माहित नाही म्हणजे आर काढायचा आहे. ओके, समजतंय? त्यानंतर 5,000 रुपयाचे म्हणजे प्रिन्सिपल तुमचं काय आहे? 5,000 आहे. मुद्दल 5,000 आहे. 2 वर्षात म्हणजे यन काय तुमचं? यन आहे 2. आणि तुझं व्याज इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट म्हणजे आय, ते 512. हे कसं आहे? कंपाऊंड इंटरेस्ट आहे. सीआय म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज. ओके, चक्रवाढ व्याज म्हटल्यामुळे ते व्याज कसं आहे? कंपाऊंड इंटरेस्ट आहे. काढायचं काय? आर काढायचंय. मग आता बघा अजून एक फॉर्म्युला राहिला. अमाऊंट बरोबर काय आहे? अमाऊंट बरोबर प्रिन्सिपल प्लस कंपाऊंड इंटरेस्ट. ओके, हा म्हणजे रास बरोबर काय असतं? मुद्दल प्लस व्याज. कळतंय का? हो सर. त्यानंतर मग अमाऊंट काय असते तुमची? प्रिन्सिपल आहे 5,000, तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट आहे 512.5. त्यांची बेरीज केली, थोडस लहान पेन घेतलं चालेल ना, म्हणजे जागा पुरेल आपल्याला. 5,000 प्लस 512 केली काय? तर 5,512.5. लहान पेन दिसते का तुम्हाला? क्लिअर सांगा बरं मला. हो सर. जागा पुरेल आपल्याला. ओके, आता मी आलं सूत्र आहे आपलं. ओके, ए बरोबर पी 1/r/100 सेकंड.
ओके, आर काढायचे आपल्याला. ओके, सूत्र ठेवूया. हे आहे 5512.5. हा बोला. ब्लर दिसते. दिसतंय ना? ओके. हा, पी आहे 5000 1/r भागिले 100. एन आहे 2. एन कालावधी 2 वर्षाचा. ओके, आता बघा, मी आता इथं जागा पुरावी म्हणून काही स्टेप्स मी इकडे बाजूला करतोय. चालेल ना? हो. हो सर. सर. हो सर. 1/r 100 चा वर्ग. त्याला सोडवतोय मी. एकच्या काय म्हणजे 1. 100 एक 100. बघा, 100 एक 100. समजते का? 100 एक 100. 100 अधिकार औषध काय झालं? 100 अधिकार छेदामध्ये छेदाचे नंतर 1 गुणिले 100 100. वर्ग म्हणल्यावर 2 वेळेस. हे कळालं का तुम्हाला? हो सर. हो सर. हो सर. ओके, नाही सर कळालं. नाही कळालं का? मग तुम्हाला बेस तुमचा पक्का नसणार आहे. बघूया, तर सांगूया. परत सर. सांगतो. सर. बघा, 1च्या खाली 1 किंवा असं 2 नका लिहू. एकदाच लिहा. 2 नकाच लिहू ना. वर्गच ठेवा, कारण वर्ग निघणार आहे. वर्गमूळ निघणार आहे इतकेल्या संख्येनुसार. सर. असंच ठेवा. हे पण नका ठेवू. असंच ठेवलं तरी चाललंय. जाऊ द्या. हे पण नका ठेवू. असंच ठेवूया. असंच मी उत्तर नाही घेऊ शकतो. पण ट्राय करून आज सोडून बघूया, म्हणजे पुढचं कळेल आपल्याला काय करायचं. हाय तसंच ठेवूया. जाऊ द्या, असू द्या. काहीच करून गेलं आहे तसंच ठेवा. चला, आता बघा, 512.5 हे 5000 जे आहे हे ह्या साईडला काय वजा 500 5512.5 वजा 5000 बरोबर 1/r/100 चा वर्ग. काहीच केलं नाही, जास्तच ठेवलंय. त्यांची वजाबाकी केलं काय उत्तर आहे? 512.5 होतं. 512.5. आता पॉईंट काढून ठेवा. हा कशाचा वर्ग आहे बघा? 512.5 कशाचा वर्ग आहे का बघा? सर दिसत नाही. सर घन आहे. काय आहे? घन. 512.5 5125 त्याचा वर्ग आहे बघा. 5125. ओके, 5 5 नाहीये कशाचा वर्ग. मग आपण काही चुकलं तर नाही ना कुठं? एकच मिनिट. अरे वजा होत नाही, हे गुणिले आहे ना. चुकले आपलं. एक मिनिट. हे बघा, अरे प्लसचं चिन्ह आहे का इथं? नाही ना. इथं काय आहे? गुणिले चिन्ह आहे ह्या दोन्हीमध्ये कंसामध्ये. काय आहे? गुणिले चिन्ह आहे. ओके, मग हे गुणिले इकडे आलं काय होणार? भागिले होणार आहे. काय होणार आहे? भागिले होणार आहे. भागिले 5512.5 भागिले 5000 भागिले बरोबर 1/r/100 चा वर्ग. ओके, आता भागाकार करून सोडवूया. ओके, इथला पॉईंट काढायचा आहे. इथला पॉईंट काढला मी. मग इथला पॉईंट काढला. लक्ष द्या सगळ्यांचं. इथला पॉईंट काढला. हा पॉईंट काढला मी इथला. वरचा औषधचा पॉईंट काढला, मग खाली एक शून्य वाढवलं. ओके, आता बघा, खाली किती शून्य येत? 1 2 3 4. हा, म्हणून लिहिलं खाते स्टेपला 10चा वजा 4था घात. म्हणजे घाताने शिकलंय त्या कळणार आहे. हा, 1/10चा 4था घात. त्याला जर अंश घ्यायचं असेल तर लिहिलेला 10चा वजा 4था घात लिहिणार. ते बी कळत नसेल तर जाऊ द्या. ते घातांना बी बघत बोललं तर आपण डायरेक्ट सोडूया. ते बी कळत असेल तर असू द्या. त्याला हेच काही जण प्रश्न पडतात लगेच. सोपी पद्धत सांगतो. 5 ने भागूया. 5 11 5 55. 1ला भाजत नाही 0. 12 5 दुनी 10 उरले 2 5 5 25. 110.25 110 25
खाली किती शून्य आहेत? 4 शून्य. 4 अंक दशांशा 1.1025. ओके, काय आलं? 1.1025 आलं. इथपर्यंत काय आलं का सांगा मला. हो सर. हो सर. हो सर. हा, आता बघा इकडे इथं पुढं इथं दिसतंय ना इकडलं. मी चेक करतो इकडे दिसतंय का. हा दिसतंय. ओके, तर इथे वर्ग आहे. इथं 1 + r 100/वर्ग. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 110/25 कोणत्या संख्येचा वर्ग आहे रे? याच्या बरोबर कसं करायचं? 25 25 एक आहे म्हणतो 5 1 आहे 5. 110 कोणत्या क्रमांकात दोन संख्या जोडणार 110 आहे? तर 10 × 11 या दोन संख्या जोडणार काय आहे? 110 आहे. ओके, म्हणून हा असणार 105चा वर्ग असणार आहे. कळतंय का? हो सर. हो सर. हो हा सर. 111/25 हा 105 संख्येचा वर्ग आहे. ओके, मग मी इथे असं लिहितो 105चा वर्ग बरोबर 1 + r/100 चा वर्ग. आता दोन्ही बाजूचा वर्ग आहे त्यामुळे वर्ग वर्ग गेट कॅन्सल. दोन्ही बाजूला वर्ग आहे ना, मग वर्ग वर्ग उठून टाकलं. तर किंवा दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं असं म्हणा त्याला. दोन्ही बाजू काय तर मी वर्गमूळ घेतला असे म्हणू शकतो आपण त्याला. मग याचं वर्गमूळ काय 105. त्याचं काय 1/r/100. आता हे सोडवा. 105 100 एक 100 आणि 100 एक 100 अधिक 8 तिथं 100 आलं. हे काय आलं सांगा ब्लू पेन लिहिलेलं. सर्वांना कळाले ना? हो. हो सर. आता बघा 105 आणि 100चा गुणाकार 105 × 100 बरोबर 100 + r. कुछ तो गलत नहीं हुआ ना? अरे हा बा, हे असं सोडू नका. 5% उत्तर येते ना. 5% इकडे बघा. उत्तर आलं इथंच. पुढे काही सोडवायचं नाही. उत्तर कसं आलं मी सांगतो तुम्हाला. इकडे बघा. हा, हे 105 आहे आणि एक आपण हे आर आहे. ओके, आहे का? त्याला मी असं लिहितो 100+5 1 + r. ओके, 100वर 5 आहे म्हणजे आर वर किती असणार आहे? 5% असणार आहे. 5%. आर वर किती असणार आहे? 5% असणार आहे. कळतंय का? 100वर 5 आहे मग आर वर किती असणार आहे? 5% असणार आहे. समजतं की नाही सांगा मला. हो सर. हो सर. हो सर. 100वर 5 आहे तर हे 100वर 5 105 आहे. 100वर किती? 5% जास्त. म्हणून रेट काय असेल? 5% रेट असणार आहे. ठीक आहे. सर ब्लर दिसतंय. ब्लर सगळ्यांना ब्लर दिसतंय. हो सर. हो सर. नाही सर. नाही सर. नाही दिसत सर. नाही सर. नाही सर. नाही नाही सर. सर. बरं ठीक आहे. ज्यांच्याकडे नेटवर्क कमी असतं त्यांना ब्लर दिसतं. ओके, त्याला
मांडणी करून सांगतो तुम्हाला गणिती भाषेत, तुम्हाला समजावून सांगतो मी व्यवस्थित याची मांडणी. सिरीज करू का सांगा मला? सिरीज करतो इथलं फक्त. म्हणजे 5% सांगतो तुम्हाला समजावून सांगतो, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके. सर तुम्ही 5% कसं म्हणताय डायरेक्टली? काय प्रश्न पडला सगळे पडला का नाही? आता बघा 105 आहे, 105 पुढे काय रे? तर 1/8/100 आहे. 105 ला आपण ह्या स्वरूपात लिहू शकतो का? तर लिहू शकतो. कसं लिहिणार बघा मी? बघा प्लस 5 माईक ऑन आहे, माईक म्यूट ठेवा. ओमकार जाधव माईक म्यूट ठेव. ओमकार जाधव, ओमकार जाधव माईक म्यूट ठेव. ओमकार संतोष जाधव माईक म्यूट कर. म्यूटचं ऑप्शन आहे खाली माईकचं. पहिल्यांदा जॉईन झालं घरी ऑनलाईन तासाला. व्हिडिओ बंद केला माईक म्यूट कर म्हणलं तर. ओमकार संतोष जाधव माईक म्यूट कर. आवाज येतो घरला. माईक म्यूट नाही केला तो अजून पण. खाली म्यूटचं ऑप्शन आहे, माईकचं ऑप्शन आहे ना, ते माईकचं ऑप्शन दाब, म्यूट होते ऑटोमॅटिकली. हा आता बघा 105 100 हे 105 एक लिहिणार. 1+5/100. हा याचा अर्थ काय होतो? याचं उत्तर काय होतं? 105 येतं. आणि याचं कम्पॅरिझन करायचं 1/8/100. आता कम्पॅरिझन करा. आर म्हणून काय दिसतं तुम्हाला? 5 दिसतं का नाही? दिसतं का सांगा? हो सर. आता बघा हे करून बघा, हे सोडून बघा. 100 आहे 100, 100 5 105, 105 100. ओके, अशा पद्धतीने येतं. कळालंय? याचं नाही. नाही सर. पुढचा एक्झाम्पल बघूया. चला पी काय सांगितलं? पी. ओके, पुढचं एक्झाम्पल आहे. दशादशे 10 दराने एका मुद्दलाचे 2 वर्षानंतर 165 रुपये व्याज मिळते, तर मुद्दल किती? दशादशे. दशादशे म्हणजे चक्रवाढ व्याज म्हणजे का रे? नाही. चक्रवाढ व्याजाने म्हणले का? नाही म्हणलं तर सिंपल आहे, सोडवा पहिल्यांदा. उत्तर काय देवा बघूया. उत्तर मला पण माहित नाहीये. 1500 उत्तर गेले पण ते करेक्ट आहे का? कसं सोडवले? दशादशीने सोडवले. दश साल शेकडा म्हणजे सरळ व्याजच आहे. सरळ सूत्र काय रे? तर सरळ व्याज बरोबर काय सूत्र? व्याज बरोबर पी आर एन, पी इंटू आर इंटू एन भागिले 100. व्याज किती दिले? 165. पी माहित नाही, माहिती घे. ओमकार संतोष जाधव मूर्खा, कळत नाही का रे तुला? ऑफ कर की तुझं माईक. तर माईकचं बटन ऑफ करायचं असते मूर्खा. मी करतो म्यूट तर म्यूट होत नाही. ओके, रिमूव्ह करतात जाऊ दे. हा ओके. आर किती आहे सांगा रे? आर 10. हे किती आहे? 2. 16 आहे. 165 हे 100 निघून झाले, गुणिले 100. हे 10 खाली आलं, दोन्ही आलं बरोबर. 10 10 बेपंचे 10. कळतंय ना? कळत नाही फास्ट एवढं केलेलं? कळतंय सर. कळतंय सर. काय केलं? 165 100 पाहिलं होतं, गुणिले 100 झालं. 10 गुणिले 2 इथं 10 गुणिले 2 झालं. 10 ने 100 भागातला 10चा भाग आला, 2 ने 10चा भागातला 5चा भाग आला. 5 गुणिले 165, 5 5 25 ला 5. अच्छा 2 5 30, 30 2 32 2 अच्छा 3 5 5 3 825 मध्ये यायला पाहिजे. पण हे चक्रवाढ व्याजाने असणार आहे बरं का.
हे सरळ व्याजानं नसणार आहे, तर आपण 1500 आलं नाहीये. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण सरळ व्याजानं सोडून घ्या, लगेच चक्रवाढ व्याजानं सोडून बघूया लगेच. चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला काय आहे? ए बरोबर पी 1/r/100 बिलियन, हा फॉर्म्युला आहे. आता ए आपल्याला माहित नाहीये, तर आपल्याला ए माहित नाही. मग ए म्हणजे काय असतं रे? ए म्हणजे काय असते? कंपाऊंड इंटरेस्ट मायनस पी. बरोबर आहे, कळतंय का? ए म्हणजे काय असतंय? कंपाऊंड इंटरेस्ट मायनस पी. नाही नाही, सॉरी, कंपाऊंड इंटरेस्ट प्लस पी. कळतंय का रे? हो सर. हो सर. हो सर. सर. ए म्हणजे काय? कंपाऊंड इंटरेस्ट प्लस पी बरोबर पी 1/r. किती दिलाय? आर दिलाय 10, 10/100. एन किती दिलाय? एन दिलाय 2. कंपाऊंड इंटरेस्ट आहे 165 प्लस पी. हे पी इकडे गुणाकारात आहे, भागिले छेदात झाली, भागिले पी झालं. बरोबर, हे 10 एक शून्य घटला, एक शून्य घटला, 110. 1 अधिक 110 बाजू करूया. आपला अपूर्णांकाची बेरीज 10 एक 10, 10 एक 11, 11/10. हे 11/10 कशाला कळाले ना सगळ्यांना? हो सर. हो परत सर. सांगतोय, 10 एकशे छेदात घ्यायचं म्हणजे 1, 10 एक 13 आकार, 10 एक 10, 10 प्लस 1 11, 11/10. ओके, तर ह्या 1 अधिक 110 म्हणजे काय येणार आहे? 11/10 येणार आहे. 11/10 चा वर्ग. ओके, हा, पुढे 165 प्लस पी. ते वेगळं सूत्र आहे का असं मला वाटून का लागले सारखं सारखं. बरं, बघूया काय होतंय. 11चा वर्ग किती सांगा? 1331. भागिले 100. हे कसं करणार आपण? सर 11चा वर्ग 121 आहे. हा सर, तो क्यूब गणेश, लिहिला तुम्ही. हो सर. 121. पी कशी काढायची? पी काढायची ना आपल्याला. मला क्लिक होईना राहिलं. असं करूया, काढूया आपण. 165 भागिले पी अधिक पी भागिले पी बरोबर 121/100. हे केले का? हा छेदाला मी काय केले? अंशांश करून भागले. हे पी पी गेट कॅन्सल, सेम आहे म्हणून. बरोबर आहे, म्हणजे ते काय येणार आहे? 1 येणार आहे. हा 165 तेच येतं रे बाबा, तेच येतं, तेच येतं. काय काय घोळ झाला इथं. आपलं चुकलंय बघा रे मुलांनो. आपल्याला हे दिलं नाही ना व्याज पेपर. आपल्याला रास पण देणं अपेक्षित आहे. रास दिल्याशिवाय आपण मुद्दल काढू शकत नाही. रास देणं अपेक्षित आहे. जर रास दिली नाही तर मुद्दल कसं काढायचं? तुला व्याज दिलं आहे, रास दिली नाही. एक मिनिट मी थोडं रेफरन्स घेतो. पुस्तक आहेत मस्त. सर हे कोणत्या पुस्तकातली उदाहरणं आहेत? नोंद मधलं बघा, नोंद मधलं माईक ठेवा श्वेता. श्वेता घेत माईक ठेव. डबल आवाज येतो. एकच मिनिट.
डबल आवाज. हॅलो. डबल आवाज कसा येतो? एक मिनिट. ओके. हा. थोडं ट्रिक बघतो, त्याची काही वेगळी ट्रिक आहे का? प्रॉफिट लॉस कंपाऊंड इंटरेस्ट ट्रिक्स आहेत माझ्यापाशी. इंटरेस्ट. हे गणित आहे का तुम्ही? करेक्ट आहे मला तरी हो. सर डबल आवाज येतोय. काय माहिती. आता येतोय का आवाज? ऑटोमॅटिकली अनम्यूट होतोय रे. हे मध्ये आहे का? उदाहरण करेक्ट आहे का चेक करा बरं. सर काय डबल आवाज येतोय. हो, ते लॅपटॉपचा इथे प्रॉब्लेम झाला दिसतोय. ऑटोमॅटिकली अनम्यूट होतोय. हा. हे उदाहरण नवनीत मध्ये आहे का बघा, आणि बरोबर आहे का बघा फक्त. चेक करा बरं. सर स्कॉलरशिपचं नवनीत का? नाही नाही, युनिव्हर्सल. NMMचं ना? नाही सर. नाही नाही, हे उदाहरण. नाही. इथं व्याज किती येईल ते विचारलंय. मुद्दल एकदम 10,10 एकावन्न त्याचे 2 165 रुपये. लॅपटॉपला काय झालं? ओके. नाही का होतं नाही पुस्तकात हे? नाही सर असलं. नाही सर. मग हे उदाहरण चुकीचं टाईप केलं असं मला वाटतंय. हे कधी प्रिन्सिपल कडे निघते माहितीये का? प्रिन्सिपल, सॉरी, आपल्याला जर प्रिन्सिपल करायचं असेल तर अमाऊंट दिली पाहिजे. अमाऊंट न देता प्रिन्सिपल काढता येत नाही. रास दिली पाहिजे, रास न देता प्रिन्सिपल नाही काढता येत. ओके. ठीक आहे, मग पुढे जाऊया. चला. जसा जसे 10 दराने 1,550 रुपयाची 1.5 वर्षाची चक्रवाढ व्याज किती रुपये? ओके. दर शिबिरामध्ये. हा, बोला. सर मागच्या गणितासारखं एक गणित आहे पुस्तकात, चौथं. आहे का? त्याच्यामध्ये हेच दिले, म्हणजे व्याज दिले, मुद्दल विचारले का? हो, फक्त सरळ व्याज तिथं 300 दिले. पहिले सरळ व्याज वाढवायचं म्हणजे सरळ व्याजानंतर आपण सोडवलं होतं ना उदाहरण. सरळ व्याज आपलं निघालं होतं. काय गोळ घातलं बघूया. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. ओके. 10 दराने 1,550 रुपयाचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? आता हा प्रश्न खूप बेस्ट विचारलाय बा परीक्षेला. हा फेवरेट प्रश्न आहे असतो, थोडा अवघड प्रश्न म्हणून तर हा आहे. रेट किती तुमचा? रेट आर आहे 10. ओके. फ्री किती आहे? फ्री आहे 1,550. हे किती दिले? दीड दिले. दीड दिले, दीड. ठीक आहे. तर चक्रवाढ व्याज विचारले तर काय करायचं? आता बघा, हे काय 102. त्याचं सूत्र बनते वेगळ्या पद्धतीचं. सूत्र काय म्हणते? अमाऊंट इज इक्वल टू. बघा, वेगळ्या पद्धतीचं सूत्र बनते. ही ट्रिक आहे. ही ट्रिक मी वेगळ्या पुस्तकातून देतोय. माझे पुस्तक दिसते तुम्हाला, टेस्ट ऑफ अरिथमॅटिक. ओके. वेगळ्या पुस्तकाची ट्रिक आहे ही. ओके.
वेगळ्या पुस्तकात ट्रिक देतोय. ही ट्रिक आपण करायचंय. आपलं जे यन आहे 1.5 वर्षाचं म्हणजे अपूर्णांकात आहे, 1.102 असं आहे. तर याची ट्रिक काय आहे, त्याचं सूत्र वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होते. बघा, अमाउंट बरोबर पी इंटू 1/r. आर किती आहे आपलं, पीची किंमत पण टाकली इथे डायरेक्ट. पी आहे 1550 प्लस आर किती आहे 10. 10 चे 100. आता इथे 1.5 वर्ष म्हणले ना, पहिल्यांदा इथे फक्त 1 वर्ष घ्या. मी काय सांगतोय हे समजतंय का? व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. व्हिडिओ आपले बसला हो सर. ऑटोमॅटिकली अनम्यूट होतोय रे बापरे. ओके. हा, आता बघा, हे लिहिलं तर जे अर्धा वर्ष आहे ना, अर्धा वर्ष त्याला त्याला फक्त गुणिले करतोय. गुणिले म्हणजे 1 प्लस 1/2. 1/2. 1/2. 1/2. आर किती आहे 10/100. थोडं सोपं करू का तुम्हाला? सोपं 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 करू का? हो सर. सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला काय करायचं. असं आलं की असं आलं पहिल्यांदा ए बरोबर 1550 1/10 ते 100 लिहायचं. एक वर्ष म्हणजे 1 आणि अर्धा 1.5 वर्ष असेल तर डायरेक्ट हा जो रेट आहे तो अर्धा करायचा. 5/100. 1/2 म्हणजे 10 म्हणजे 5/100 होते ना. ओके, समजते का? त्याची ट्रिक काय आहे सर? ट्रिक मला सांगा. समजा तुम्हाला रेट एन कालावधी तुम्हाला असं दिलं असेल CA/B. हा, तर हे हा जो आहे तो सी समजायचा आणि हा आहे A/B समजायचा. लिहितो वाटल्यास असं दिलं असेल. एन तुम्हाला या फ्रॅक्शन मध्ये किंवा अपूर्णांकात दिलं असेल. दिसतं नाही कळलं? हा, जर तुम्हाला कालावधी अपूर्णांकात दिला असेल म्हणजे काय म्हणजे 1.5 वर्ष म्हणजे 1.102. ओके, किंवा असं म्हटलं असेल 2.5 वर्ष 2.102. किंवा म्हणलं असेल 2.25 वर्ष 2.304. ओके, अशा वेळेस काय ट्रिक वापरायची? तर सूत्र मी लिहितोय. ए बरोबर P1 प्लस R/100. मी आता घेतो ह्याचं 2.5 वर्ष देतो. 2.5 वर्ष देतो. 2.5 वर्षाचं. 2.5 वर्षाचे किती वर्ष पूर्ण आहेत रे सांगा? 2 वर्ष पूर्ण आहेत. 2. 2 गुणिले 1/, अपूर्णांकाला किती संख्या आहे? 102. 102 गुणिले R/100 असा फॉर्म्युला तयार होतो. मग तुम्हाला 1.5 वर्ष सांगू, 2.5 वर्ष सांगू, 3.5 सांगू या 4.25 सांगू? कळतंय का? येस सर. हो सर. हो सर. हो सर. करूया. ए बरोबर 1550 गुणिले 1 0 घडले 0 घडले 1/10. 1 प्लस 1/10 म्हणजे काय? 11/10 तुम्ही डायरेक्ट लिहितोय. पहिल्या घाताचे एक बेसच आहे. पुन्हा हे 5×1 = 5. 5 × 10 0. 5 ला 100 लावलं 120 आलं. 20×1 = 20. लक्ष द्या, सगळ्यात लक्ष द्या. 20×1 = 20. 20 आणि 21. 21/20. सोडवायचे फक्त. हे 0 घटले, हे 0 घटले. आता 155 10 ला भागवतोय 5 न. 5 दुनी 10. 5 त्रिक 15. 5×5. ओके, आता गुणाकार करायचंय. 31 गुणिले 11 गुणिले 21/2. बराबर गुणाकार फास्ट. 31 ला पण भाऊया. 11 भागलं 5.5 आलं. 11 नको भागायला. 11 शेवटी आपण गुणाकार करा. 31 गुणिले 11 म्हणजे 12. 31 गुणिले 11. 11 × 11 1 4 11 त्रिक 33 आणि 1 34 341. 341 गुणिले 21 गुणाकार करतोय. 21 × 21 ला 1 4 2. 21 किती 84 बरोबर.
84 प्लस 2 86 6 8 चाले 8 21 त्रिक 63 63 8 21 त्रिक 63 63 प्लस 8 71 6161 गुणाकाराला 7161 भागिले 2 भाकर करा बेत्रिक 6 बेत्रिक 6 उरला 1 बेपंचे 10 उरला 1 बेअंटी 16 उरला 1 बेपंचे 10 उरला 1 पॉइंट काहीतरी चुकतंय का रे आपलं सर तिथं दोन गुणे छेदात आपली दोन राहिल्यात म्हणजे त्यांचा गुणाकार होणार ना 2 × 2 = 4. हो राईट भागिले 4 करावं आहे की नाही भागिले 4 हो सर. उत्तर काय येत नाही सर तरी पण पूर्ण भाग नाही जाणार काय काय तरी पण पूर्ण भाग नाही ना जाणार पुरे पॉइंट आहे ना फक्त पॉइंट होतो आता काय झाले उत्तर पॉइंट मध्येच आहे हा 31 × 18 + किती येते 71 61 भागिले 4 हे 2 आहे 2 भागिले 4 येते 4 पण 2च घेतलं होतं 61 भागिले 4 करा हा आता येते बघा हा 4 × 1 = 4 4 × 1 = 4 उरले 3 4 × 7 = 28 उरले 3 अरे 4 × 9 = 36 एकला भाग जात नाही 0 दिला तरी उत्तर येत नाही पुढे चुकले का रे आपलं अरे बरोबर आहे आपलं हा बरोबर आहे सोडवा हा करेक्ट आहे हा सोडवा भाग आला करेक्ट आहे आपल्याला काय विचारले चक्रवाढ विचारले आपण काय काढतोय आपण रास काढतोय रास करेक्ट आहे भाग आला बरं मी तर बाजूला येऊन इकडं जागा करतो मी भाग इकडे वर घालतो करेक्ट आहे हे बघा काय भाग घालायचा आहे तर 7161 भागिले 4 ओके 4 × 1 = 4 उरले 3 4 × 7 = 28 उरले 3 4 × 9 = 36 एकला भाग जात नाही 0 पॉईंट दिला 10 दिले हा तर 4 × 2 = 8 याचा भाग बसला ओके 17.90.2 हे काय आलं रे हे आलं अमाऊंट आलं आपलं अमाऊंट 17.90 अमाऊंट होते काहीतरी आपण कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे असते कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे अमाऊंट मायनस प्रिन्सिपल रास वजा मुद्दल हे किती आले 1790.25 असं काही पुढे येणार आहे बरं का पुढे 5 येणार आहे ओके वजा 1550 तर वजा बाकी किती सांगा मला आता 0.25 ला 0.25 राहतो 0 ला 0 9 मधून 5 गेले 4 17 मधून 15 गेले 2 240.25 आहे का पर्याय पहिलाच पर्याय कळाले का हो सर हो सर खरंच कळाले का हो म्हणताय हो सर मी खूप दिवसा हा टॉपिक शिकवतोय त्यामुळे मला थोडं अडखळतंय एकदा सवय झाली की होईल व्यवस्थित कारण गेल्या वर्षी शिकवलं का नाही माहित नाही गेल्या वर्षी गणित नाही शिकवलं मी कधी शिकवलं मला माहित नाही खूप दिवसांचा चालू टॉपिक शिकवतोय समजलेलं आहे उदाहरण हो खूप सोपं आहे 1.5 वर्षाचं चक्रवाढ व्याज 2.5 वर्षाचं 3.5 वर्षाचं 4.25 वर्षाचं याची मांडणी करता आली पाहिजे ट्रिक प्रत्येक लिहून देऊ का तुम्हाला मी त्याची ट्रिक अवघड हेच आहे बघा चक्रवाढ संस्कार अवघड हेच उदाहरण आहे ह्याच्यापेक्षा अवघड उदाहरणच नाही आता ट्रिक लिहून देऊ का परत मी तुम्हाला कैवल्य हो सर हो सर ट्रिक लिहून देतो बघा पांढरं कागद घेऊया तुमचं काय आहे तुमचं यन
समजा तुमचं यन आहे, यन अपूर्णांक स्वरूपात आहे, 2.5 वर्षाचं असेल किंवा 1.5 वर्षाचं असेल किंवा 1.25 वर्षाचं असेल, काय जे असेल ते असेल. तुमचं यन जर ए पूर्णांक बी छेद सी असेल, ओके, ए पूर्णांक बी छेद सी असेल, या अपूर्णांकाच्या स्वरूपात असेल. ओके, काय चाललंय रे आर्यन कदम? मेसेज आर्यन कदम चॅट बॉक्स मध्ये चॅटिंग करायला हवे तो. हा, लक्ष नाही शिवण्याकडे. हा बघा, तर काय सूत्र आहे? सूत्र आहे अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल 1 प्लस आर अपॉन 100 इज इक्वल टू ए. पहिल्यांदा ए घ्यायचं, ए इथे हे जे फ्रॅक्शन हा जो अपूर्णांक असतो तो पुढे घ्यायचा. 1 प्लस बी छेद सी गुणिले आर भागिले 100 झालं. ही ट्रिक आहे, ही ट्रिक. ओके, ह्या ट्रिक सोडवायचं. लेट ट्रिक आहे बाबा ह्या पुस्तकात, लेट ट्रिक आहे. ट्रिक आपलं पार पण होत नाही, एवढं ट्रिक आहे. लिव्हिंग आहे ट्रिक. 1.5 वर्ष, 2.5 वर्ष, 5 काही बी आता ही ट्रिक वापरायची. ओके, ह्या ट्रिकनं उत्तर सुटतंय. एक प्रश्न आहे जो वारंवार वेगळा प्रश्न मुक्तांनी सांगितला, वेगळाच राहिला. चक्रवाढ काय विचारतील तुम्हाला? दर काढायला विचारतील, तर दर काढायचा प्रश्न सोडवला. मुद्दल काढायला विचारतील किंवा व्याज काढायला विचारतील. आता एक प्रश्न राहिलाय सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाचा. ओके, तो आपण सोडून घेऊया. प्रश्न सांगू आता मी तोंडी. हा घ्या. एका गावची लोकसंख्या, एका गावची लोकसंख्या लिहून घ्यायचंय. एका गावची लोकसंख्या, एका गावची लोकसंख्या एका गावची लोकसंख्या 24,000 आहे. 24,000 आहे. ती दरवर्षी 5% वाढते. तर 3 वर्षानंतर ती किती होईल? 3 वर्षानंतर किती होईल? ओके, हा प्रश्न आहे. असा प्रश्न वारंवार विचारतात. ओके, लक्ष द्या महत्वाचा सोडवायचा. असा प्रश्न विचार लोकसंख्येचा ही दरवर्षी 5% वाढते. दरवर्षी 5% वाढते म्हणजे काय होतं रे? थोडं कन्सेप्ट समजून घ्या. व्हिडिओ ऑन करा, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन बसते. 4 जणांचे व्हिडिओ ऑन दिसतात मला. हा, 4 जणांचे व्हिडिओ ऑन दिसतात. मागचे व्हिडिओ ऑन का बसलाय? व्हिडिओ ऑन करा ना. हा, तर लक्ष द्या. फक्त एकाने व्हिडिओ ऑन केला बघा, ऑन करा म्हणल्यावर. दुसऱ्याने केला, तिसऱ्याने केला. कॅन्सल करू का मग हा प्रश्न शिकवायचा? हा, लक्ष द्या. आता एका गावची लोकसंख्या 24,000 आहे. पहिल्यांदा 5% वाढली तर वाढलेली लोकसंख्या त्या मुद्दलात मिसळते. मग त्या मुद्दलात वाढलेली लोकसंख्या मुद्दलात मिसळते, मग पुन्हा लोकसंख्या वाढते. अशा वेळेस चक्रवाढ व्याजचं सूत्र वापरायचं. काय वापरायचं? चक्रवाढ व्याजचं सूत्र वापरायचं. ओके, आपण सोडवूया. इथे काय आहे? इथं पी म्हणजे काय करायचं? पी बरोबर इथं धरा, पी बरोबर इथं 24,000 धरा. हो, आर 5% धरा आणि एन 3 धरा. ओके, सोडवा. म्हणजे अमाऊंट जी असणार आहे ती अमाऊंट म्हणजे 3 वर्षानंतरची लोकसंख्या असणार आहे. समजतंय का? ती अमाऊंट काय असणार आहे? 3 वर्षानंतरची लोकसंख्या असणार आहे.
टोटल आपलं पी 1/r भागिले 100 एन किती 3 एन इथं पी 24,000 1 प्लस आर किती आहे 5/100 3 24,000 सोडवतो आता मी उत्तर 5/100 म्हणजे काय 520 येतं म्हणजे 120 येतं एक अधिक 120 म्हणजे काय झालं 2120 येतात हे शॉर्टकट तुम्हाला जमलं पाहिजे प्रत्येक वेळेस सोडवायचं नाही 20 एक 20 20 एक 21 2120 किती वेळेस आहे 3 वेळेस म्हणून मी 3दा दिलं सर उत्तर काढलं काय म्हणला उत्तर काढलं बर छान पुढं हे शून्य कॅन्सल 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 अरे बे दुनी 4 4 दुनी 8 खाली 8 आहे 8 बे दुनी 4 4 दुनी 8 छेदामध्ये 8 आहे 8 ने 24 सांगतो 8 ते 24 हे 3 21 ला किती सांगा रे 21 × 21 441 9,200 21 × 4 21 ला सांगा 9,261 9,261 गुणिले 3 पण 441 गुणिले 21 एवढे येतो 3 येतो 27,783 काय 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 27,783 हा 441 गुणिले 21 गुणिले 3 काय येतं 27,783 उत्तर येतं तर काय होईल जर लोकसंख्या 5% वाढत असेल 24,000 लोकसंख्या असेल सुरुवातीला तर 3 वर्षात काय लोकसंख्या होईल 27,783 लोकसंख्या होईल कळतंय का हो सर भूमिका हो सर आणि सई कुमठेकर अजून कोणता प्रकार राहिला सांगा सगळ्यांचा तुम्हाला शिकवायचा जो एनएस ला पडतोय स्कॉलरशिपचं नाही स्कॉलरशिपला खूप डिटेलमध्ये आहेत वेगवेगळ्या प्रकारे स्कॉलरशिपला स्कॉलरशिपच्या व्यवस्थेत आपण सगळे घेणार आहोत ओके हा एनएस ला विचारेल आणि तो प्रकार राहील असं सांगा माझ्याकडे कव्हर झाले असते सगळे सही झालेत का हो सर सई कुमठेकर ओके ठीक आहे आपण हो थांबूया सर मी गोंदवलीला जाणार आहे त्यामुळे आपण थांबतोय आज लवकर ठीक आहे उद्या मात्र 8लाच तास होईल आपला तर काही मुलांना शाळेत यायला उशीर होतो त्यांचं 7ला 7:15 ग्रुप संपत ओके आणि कधी कधी लक्षात द्या शाळेत जर टाइमपास होत असेल तर एखाद दुसरी बुट्टी मारून घरी दिवसभर अभ्यास केला तर चालेल आता हे आमच्या शाळेत तुम्हाला लागू नाही बरं का एमजीडी बॉईज तुम्हाला कसं बुट्टी नाही मिळणार तुम्हाला आणि एमजीडी बॉईज अपसेट राहू नका ओके आपण शाळेत घेतोय आज मी शाळेत महाराष्ट्र राज्याची निर्मिती शिकवलं घडी कशी घालायची वगैरे बरे शिकवलं तर आपले एमजीडी बॉईज अपसेंट राहायचं नाहीये आपले सलग 3 तास आहेत आपले फक्त एमएसचे तास होत आहेत आणि सलग होत आहेत त्यामुळे बरोबर सिलेबस संपतोय रिव्हिजन होते त्यामुळे एमजीडी बॉईज अपसेंट राहणार नाहीयेत आज 10 जण अपसेंट होते वर्गात ओके समजतंय गोरे साहेब पुन्हा विचारून गेलात तुम्ही गावाला सांगितलं नाही फोन करून गोरे साहेब आता जसं गेले ठीक आहे आपण थांबूया कालचा रेकॉर्डिंग देतोय मी कालचा रेकॉर्डिंग टाकला नाही अजून टाकतो युट्यूबला आणि ऍपला टाकतो थोड्या वेळाला थांबूया आपण आजचा घटक समजला की सांगा हो सर हो सर हो सर स्कॉलरशिपला डिटेलमध्ये घेऊया सगळे प्रकार घेऊया स्कॉलरशिपला सर हा बोला हा म्हणजे आमची एनएमएमएस ची परीक्षा झाल्यावर आमचे तास चालू राहणार जे 8वी स्कॉलरशिप एनएमएस ग्रुप मध्ये आहेत त्यांचे क्लास चालू राहणार जे फक्त एनएमएस ग्रुप मध्ये आहेत त्यांचे मध्ये बंद होणार मग त्यासाठी स्कॉलरशिपचं सुद्धा ते घेणं आवश्यक आहे तुम्ही घेतलंय स्कॉलरशिपचं ऍपमध्ये जर फक्त एनएमएस घेतलंय ऍप मध्ये आपलं तर ते एनएमएस बंद होणार स्कॉलरशिप पण घेतो ऍपमध्ये स्कॉलरशिप चालू राहणार मी स्कॉलरशिप पण घेतले पण नाही स्कॉलरशिपला नाही घेतले बसलीच नाही परीक्षेला नाही बसले अजून आहे फॉर्म भरायची तारीख अजून 2 दिवस आहेत फॉर्म भरायला फॉर्म भरा परीक्षेचं काय करा क्लास तर करतेस ना अजून 2 दिवस आहेत फॉर्म भरायचे भरून टाका फॉर्म काही का होईना नुसतं 5 जरी तर तुम्हाला शिष्यवृत्ती मिळू शकते सांगोला तालुका आहे ग्रामीण भागातून शिष्यवृत्ती मिळते किंमत मार्काला आता अजून उद्या आणि परवा दिवस आहे फॉर्म भरायचं भरून टाका पडतील मग घाबरायचं नाही स्कॉलरशिपचे फॉर्म भराय अजून 2 दिवस आहेत उद्याचा आणि परवाचा दिवस मुदत वाढवलेली आहे ओके फॉर्म भरून टाका सगळ्यांनी
थांबवतोय आपण. हर्षू दिदी बघायचंय, दिदीला बाय कर. ये हर्षू बाय करते तुम्हाला. थांबा सर्व दिदींनो आणि दादांनो व्हिडिओ ऑन करा. बाय कर. बाय दीदी, बाय कर दीदीला. शेअर झाले. बाय कर दीदीला. बाय बाय कर. हा चला, चांगला अभ्यास करा म्हणावं. आज तास लवकर झालाय. आता पार 10 वाजेपर्यंत बुद्धिमत्ता गणिताची प्रॅक्टिस करा. हा तास लवकर झाला म्हणून निवांत उड्या मारून कपालवर झोपून अभ्यास करा म्हणावं चांगला. हा चांगली शिष्यवृत्ती मिळवा. हा चांगले 48,000 रुपये मिळवा आणि स्कॉलरशिपचे 15,000 किती 15,000 मिळवा आणि राज्यात पहिला या म्हणावं. हा मी पण अभ्यास करते म्हणा तुमच्यासारखं. पद त्याला पद येते त्यांना. पद आहे कसं नाही, तोंडाचं बोट घालून द्यायचं म्हणजे पद आहे कसं पद आहे कसं. हा बरं ठीक आहे, पण थांबूया. हा